नमस्ते. कैलासवासी संतोष अण्णा देशमुख यांची 9 डिसेंबर 2024ला हत्या झाली. हे आपण सर्वांना माहीतच आहे. आपण रोज न्यूज चॅनलमध्ये किंवा वर्तमानपत्रामध्ये न्यूज वाचतो, पाहतो, ऐकतो. याच्यातून आपल्याला हे लक्षात आलं आहे की आजच्या जगामध्ये माणसाच्या जीवनाचं, आयुष्याची किंमत लोकांना राहिलेली नाही. अगदी म्हणजे मुंग्या माराव्यात तसं आपण लोकांना मारत आहोत. तर हा क्रूरपणा लोकांमध्ये का वाढत आहे हे थोडं आपण आत्मपरीक्षण करून पाहिलं पाहिजे की लोकांमध्ये दया, माया, करुणा, प्रेम हे भाव का लोपत चालले आहेत. आजच्या जगामध्ये जुन्या काळी जसे लोकांमध्ये आत्मीयता, जिव्हाळा, प्रेम, आपुलकी हे होतं, तसं आजच्या जगामध्ये हे का दिसत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं अध्यात्माबद्दल माहिती करून घ्यावी लागेल. आध्यात्मिक प्रयोग जे माहीत पाहिजेत लोकांना ते आज माहीत नाही. लोकांची बुद्धिमत्ता वाढली आहे, म्हणजे बुद्ध्यांक, इंटेलिजंट क्वोशंट लोकांचा खूप वाढला आहे. परंतु स्पिरिच्युअल क्वोशंट म्हणजे अध्यात्मांक आणि भावनांक म्हणजे इमोशनल क्वोशंट हा लोकांमधला वाढत नाही आहे. EQ आणि SQ हे लोकांचे हे वाढत नाही आहेत. तर बुद्धिमत्ता मात्र भरपूर वाढली आहे, परंतु त्याबरोबर तसं अध्यात्मांक वाढलेला नाही आहे. तर या अध्यात्मांक वाढवण्याची गरज आहे आजच्या काळात. आध्यात्मिक महायोग याचा अभाव आजच्या युगामध्ये लोकांमध्ये जाणवतो. तर हा जो अभाव आहे महायोगाचा, जो 5200 वर्षांपूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाला जो महायोग दिला, तोच महायोग भगवान शंभूंनी ज्ञानेश्वर महाराजांना दिला आणि माऊलींना असा आदेश दिला म्हणजे भगवान शंभूंनी की हे ज्ञानेशा, की हे जग तू वाचव, कळी गिळे तसे धाव वेगे. म्हणजे हे कलियुग लागलेलं आहे आणि हे कलियुग जगाला गिळत आहे, तर तू ह्या जगाला त्या कलीपासून वाचव, असं माऊलींना आदेश होता. म्हणजे भगवान शंभूंचा जो महायोग आहे तो महायोग माऊलींपर्यंत आला. माऊलींना त्या महायोगाचा प्रचार प्रसार करण्याचा आदेश भगवान शंभूंनी दिलेला आहे. आणि त्या महायोगाच्या अभावी आजकाल लोकांमध्ये दया, प्रेम, भक्ती किंवा करुणा याचा अभाव जाणवतो. म्हणजे महायोगाचा अभाव आहे. म्हणजे बाकी कर्मकांड ते लोक करतात, परंतु खरा जो महायोग आहे, जो कुंडलिनी शक्ती जागरणानंतरच सुरू होतो, त्याचा आजच्या जगामध्ये खूप अभाव आहे. 5200 वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी रणभूमीवर अर्जुनाला त्याची कुंडलिनी शक्ती जागी करून हा महायोग त्याला दिला आणि त्याला वर चढवलं. रणभूमीवरच त्याला वर चढवलं, समाधीपर्यंत नेलं, समाधीचा अनुभव दिला आणि या समाधीतून त्याला युद्ध करायला सांगितलं. म्हणजे जेव्हा आपण समाधीमधून किंवा श्वास ऊर्ध्व जात असताना जेव्हा आपण एखादं कर्म करतो, तेव्हा ते कर्म आपल्याला बाधत नाही. ती हिंसा केली तरी ती हिंसा होत नाही, कारण की श्वास ऊर्ध्व असतो आणि तो व्यक्ती समाधीत असतो. समाधीमधून केलेले कर्म, श्वास ऊर्ध्व असताना केलेले कर्म आपल्याला बाधत नाहीत, म्हणजे ते कर्म बंधनात आपल्याला टाकत नाहीत. ते कर्म आपल्याला भोगावे लागत नाहीत, असं त्याचा अर्थ आहे. श्वास ऊर्ध्व जाणे म्हणजे काय, तर माऊलींनी सांगितलेलं आहे की नासागरीचा वारा जो जात तसे अंगुले बारा, तो गचिया धरुणी माघारा, आत घाली अर्जुना. म्हणजे श्वास जो बाहेर जातोय आपला 12 अंगुले, असं अंगुल्यांनी मोजून 12 अंगुले जो श्वास बाहेर जातोय, तो बाहेर जाणारा श्वास, त्या बाहेर जाणाऱ्या प्राणात मनामध्ये विकार असतात आणि हाच श्वास वर गेला, आत गेला, म्हणजे तो बाहेर जास्त जात नाही, आत जातो, तेव्हा तशा मनामध्ये विकार नसतात. प्राण ऊर्ध्व असतो तेव्हा मनामध्ये विकार नसतात. तर आजच्या जगामध्ये मनातील हे जे विकार आहेत, ह्या विकृती आहेत, क्रूरता आहे, विकार आहेत, हे संपवण्यासाठी, अहंकार संपवण्यासाठी या महायोगाची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु सर्व लोक आपल्याला फक्त कर्मकांड सांगतात. देवपूजा करणं असेल, कीर्तन असेल, भजन असेल,
मंत्र जाप असेल, ह्या सगळ्या इंद्रियांच्या विषय जे आहेत, इंद्रियांनी जे केलं जातं ईश्वराची आराधना, ती इंद्रियांनी केली जाते, ती सर्व कर्मकांडामध्ये कर्ममार्गामध्ये मोडते. तर हा जो महायोग आहे याच्यामध्ये कर्मकांड नाही, कुंडलिनी शक्तीचं जागरण आहे. एखाद्या सिद्ध पुरुष किंवा आत्मसाक्षात्कारी पुरुषाकडून आपण आपली कुंडलिनी शक्ती जागी करून घ्यायची असते. त्यानंतर आपल्याला प्रत्येक कर्मयोग, नंतर पात्रतेनुसार बुद्धियोग, ऐश्वर्ययोग, नंतर ज्ञानयोग, मग भक्तियोग असे मिळत जातात. आता भक्तियोग म्हणजे तरी काय, तर भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे प्रेम. त्याचा साधा सरळ अर्थ आहे प्रेम. आपल्या प्रत्येक इंद्रियाच्या विषयातून आपल्याला प्रेम प्रसवायचं आहे. प्रत्येक इंद्रियातून प्रेम प्रसवलं पाहिजे. तर डोळ्यातून पाहताना प्रेमानं पाहणं असेल, कुणाला स्पर्श करताना प्रेमानं स्पर्श करणं असेल, प्रेमानं ऐकणं असेल, असं हे जे इंद्रियाचे विषय आहेत त्याच्यातून प्रेम आणि भक्ती प्रसवली पाहिजे. तर दुसरं हे की आपल्या रक्ताचे रंग बदलणं आवश्यक आहे. रक्तरंग, मनाचे गुण हे रक्तामध्ये असतात. रक्तरंग बदलले की मनाचे गुण बदलतात. जसं रजतम हे गुण म्हणजे ज्याच्यामुळे विकार किंवा विकृती असतात, तर रजतम गुण आपल्या मनातले संपले. भक्तीचे काही असे प्रयोग असतात की जे प्रयोग गिरवून आचरणात आणून आपल्यामध्ये आपले रक्तरंग आपण बदलू शकतो. तसेच आपल्या मनाचे रजतम गुण नष्ट होऊ शकतात, अहंकार लीन होऊ शकतो, आपल्यातील क्रूरपणा जाऊन आपल्यामध्ये एक प्रेमभाव, करुणा, दया, ममत्व असे चांगले भाव प्रगट होऊ शकतात. यासाठी हे आध्यात्मिक प्रयोग आपल्याला गिरवायचे असतात. माऊलींनी पसायदान मागितलं. पसायदान म्हणजेच प्रसाददान. त्यांनी त्यांची जी तपसाधना आहे त्याच्या साह्यानं गुरूंना जी गुरुदक्षिणा द्यायची असते त्याच्यात माऊलींनी गुरूंना गुरुदक्षिणा म्हणून स्वतःचं तप दिलं होतं आणि त्याच्या बदल्यात गुरूंकडून प्रसाद म्हणून प्रसाददान म्हणजे पसायदान मागितलं होतं. तर त्यांनी स्वतःसाठी काही मागितलं नाही, इतर लोकांसाठीच मागितलं की जे वाईट मार्गाला, कुकर्माला लागले आहेत त्यांना सत्कर्म गती व्हावी, म्हणजे त्यांना चांगला मार्ग, सन्मार्ग मिळावा असं माऊलींनी ईश्वराकडे मागितलं आहे. आणि जे लोक वाईट आहेत त्यांच्यातील दुष्ट वाईट प्रवृत्ती निघून जाव्यात असं माऊलींनी मागितलं आहे. तर आता हे जे आजकाल जे खून होताना आपल्याला दिसतात, तर लोकांमध्ये क्रूरपणा वाढला आहे. लोकांना कुणाची दया माया येत नाही. त्यांना खून करणं हे इझी वाटतं. ते इझिली कुणाची हत्या करतात, पण ते त्याच्या परिणामांचा विचार करत नाही किंवा त्यांना इतरांबद्दल दया वाटत नाही. तुकाराम महाराजांनी झाडावर कुऱ्हाड मारण्या अगोदर स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून बघितली होती की दुसऱ्याला वेदना देण्या अगोदर आपण स्वतःला त्या वेदना म्हणजे जाणीव करून घ्यावी की कसं वाटतं. हा विचार जर प्रत्येकानं केला तर अशी संतोष अण्णा देशमुखांसारखी इतर लोकांची हत्या होणार नाही, अशी खून होणार नाही. माणसाची किंमत, माणसाच्या आयुष्याची, जीवनाची किंमत समजून घ्या.